तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 26 जानेवारी. तर आज 26 जानेवारी कशी साजरा केली जाते आमच्या कॉलेजमध्ये ते तुम्हाला दाखवतो. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूत मग आमच्या कॉलेजमध्ये 26 जानेवारी कशा प्रकारे साजरा केली जाते. आज रविवार आहे, बहुतेक कमी जास्त मुलं येतील कारण की रविवार असल्यामुळे. चला तर बघूत मग, ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू करीत राहा. हे तर मित्रांनो निघालो आहे कॉलेजला जाण्यासाठी आणि समोरचं वातावरण खूपच झालेलं आहे बाहेर. सकाळचे वाजलेले 7. सूर्योदय बी होते, मस्तपणे असा सूर्य उगत आहे. चला तर मग भेटू तुम्हाला डायरेक्ट कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर. बाकीचे मुलं आपण आपल्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जात आहे. चला तर भेटूत मग तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर. हे तर मित्रांनो मी लागलेलो आहे मेन रस्त्याला, हायवेला, वसमत रोडच्या रस्त्याने जातो कॉलेजला. थोड्याच वेळात कॉलेजलाही पोहोचणार आहे. तुम्हाला दाखवतो कॉलेजला पोहोचल्याच्या नंतर. सगळे आज 26 असल्यामुळे गटमटी सगळेच जात आहेत. टाईम होत आहे 26 जानेवारीचा. चला तर मग भेटूच कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर. तर मित्रांनो पोचलेलो आहे कॉलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये बघू शकता कोणीच आलेलं नाही. अजून अर्धा घंटा टाईम आहे, अर्धा म्हणजे 15-20 मिनटं टाईम आहे. तर आपण थोड्या वेळ इथं बसूत आणि त्याची वाटही बघूत किती मिनटं लागतात येण्यासाठी, किती वेळ लागतो येण्यासाठी. बघू शकता हे कॉलेजचा सकाळचा असा नजारा. आणि खाली कॉलेजमध्ये कोणीच आलेलं नाही. ही इथं सायकल केलेली मी पार्क आणि त्याच्यानंतर इथं बसलेलं येऊन. इथं सरांची गाडी आलेली, सर वगैरे आलेले आहेत पण स्टुडंट कोणी आलेले नाही. तर बघू शकता आपण थोडी वेळ वाट बघूच आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात बी होईल. तर मग तुम्हाला ध्वजारोहण झाल्याच्या नंतर दाखवतो कशा प्रकारे ध्वजारोहण होतो आणि कशा प्रकारे आम्ही साजरा करतो. चला तर मग भेटू लगेच थोड्या वेळानंतर. हे तर मित्रांनो आमच्या कॉलेजचं ध्वजारोहण एकदम वरच्या मजल्यावर आहे, पुढं तिसऱ्या मजल्या म्हणजे इकडं. तर मी सध्या दुसऱ्या मजल्यावर आहे, थोड्याच वेळात वरी जाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो लगेच. आणि इकडं ही साईडलाच एक शाळा आहे, तिथं बी झेंडा वंदनाचा कार्यक्रम चालू होतच आहे. सर्व विद्यार्थी आलेले आहेत तिथं, आमचे बी काही आलेले आहेत, खाली आहेत सध्या. बघू शकता ही पलीकडं शाळा आहे. तर मी आलेलो होतो वरी आणि थोडंफार सकाळचं वातावरणही चांगलं होतं. त्यानंतर एकदम तिसऱ्या मजल्याहून बघतो तर काय, ही मुलाची शाळा आणि तिथं वातावरणही खूपच चांगलं दिसत होतं. 26 जानेवारी असल्यामुळे सर्व विद्यार्थी पण आले होते आणि थोडं काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करत होते. मी वरती होतोच तेवढ्यात आमचे राष्ट्रगीत झाले आणि ध्वजारोहण बी झाले. त्यानंतर लगेचच आम्हाला सोनपापडी पण वाटण्यात आली, एक स्वीट पदार्थ ध्वजारोहण झाल्याच्या नंतर. थोडेफार नंतर फोटोही काढले आणि त्यानंतरच लगेच आम्हाला एक ग्रुप फोटो काढला सर्व आमच्या क्लासमेट सोबत. आमचं झालेले ध्वजारोहण आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. सध्या इकडं फोटोशूट चालू आहे. इथं झालेलं आहे ध्वजारोहण, इथं फोटोशूट झालेलं आहे आणि थोडीफार सोनपापडी स्वीट काहीतरी दिलेलं आहे. आणि आता आम्ही काहीतरी म्हणजे सोनपापडी दिलेली आहे स्वीटमध्ये. काय नाव तर तुम्हालाच माहिती आहे. अरे म्हणजे दुसऱ्याला वाटू दे की लय भारी दिले काहीतरी. जिलेबी वाटल्या यायलो बरोबर. चला तर मग आता जाऊ थोड्या वेळात खाली आणि थोडीफार करू व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस. चला तर मग तुम्हाला दाखवतो. तिसऱ्या मजल्यावर आमचं ध्वजारोहण होतं, आता झालेलं आहे आणि आता जात आहे खाली. चला तर मग भेटू तुम्हाला खाली गेल्याच्या नंतर. बाय बाय. हो बसला पारसा. अरे
यहाँ पर बिजी ने बॉल डाली, ये बॉल हवा में कॉमेंट्री करी बोले ये संभा ने पास किया, ये अच्छा तो संभा तो गया नीचे। यहाँ पर बिगी ने बॉल पास किया, यहाँ पर ये गेंद उछाली, ओ नो फंस गई। बापरे क्या जम थी। मित्रांनो आले तुषारच्या रूमला आणि अजून बी ते आले नाहीत। डब्बा आणायला थोडा टाईम आहे, ते डब्बा आणत आहे सध्या, थोडा वेळ वाट बघूत, येते नसते। सायकल इथं लावलेली पार्क केलेली, तुषारची गाडी तिथंच आहे, पण ते काय अजून आलं नाही। तुम्हाला एक जादू दाखवतो, 1 मिनिटात बघा। तुम्हाला काय दिसायले का? काय दिसायले का? बघा एकदा जादू। जाऊ द्या, तुझ्याचं काय बघू नका, नुसतं तुम्ही एक जादू बघा, त्या हिशोबाने ते सोडून द्या। चला तर मग थोड्या वेळ वाट बघू आणि येऊ देऊ त्याला आणि करूत नंतर जेवण। चला तर भेटूत मग जेवण झाल्याच्या नंतर। मित्रांनो जात आहे रूमकडे माझ्या, आता जेवण वगैरे केलं आणि जाते माझ्या रूमकडे। थोड्या वेळात रूमवर पोहोचूच, पण हे काय पुढे ते रस्ता ब्लॉक झालेला आहे। चला तर मग दुसऱ्या रस्त्याने जाऊ आणि भेटू डायरेक्ट रूमला। तर मित्रांनो मी आता आलेलो आहे रूमला आणि फ्रेश वगैरे झालो आणि ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे। तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा 26 जानेवारीचा दिवस कसा साजरा झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूत मग अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। तर धन्यवाद।